वेलकम फ्रेंड्स. मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजच्या क्लासमध्ये आपण जो सर्कल टॉपिक चालू आहे जिओमेट्री मधला म्हणजेच मॅथेमॅटिक्स 2 मधला, त्यामधील इन्स्क्राइब्ड अँगल थेरम पाहणार आहोत. अंतरलिखित कोनाचे प्रमेय हा थेरम आपल्या बोर्ड एक्झामला विचारला जातो. ॲज कन्सर्न टू द एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू, proof of that theorem is important. हा जो थेरम आहे तो परीक्षेला 3 किंवा 4 मार्कांना विचारला जातो. थेरमचं सेंटेन्स पहा. The measure of inscribed angle is half of the arc intercepted by it. म्हणजेच काय, अंतरलिखित कोनाचे माप आहे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते, असा आपला थेरम आहे. तर त्यासाठी आम्ही काय केलं पहा. स्टार्टिंगला मी एक सर्कल ड्रॉ केलं विथ सेंटर ओ. थोड्या वेळाने मी इथं ओ लिहिणार आहे. इन ए सर्कल विथ ए सेंटर कैपिटल ओ, angle BAC is inscribed angle. Angle BAC is inscribed on arc BAC. So angle BAC is inscribed on arc BAC. अर्क बीएसी. आणि हा जो बीसी आहे, आपण इथं एखादं वेगळं नाव देऊ शकतो, तिथं बीएक्ससी म्हणू शकतो. तर अर्क बीएक्सी इज सबटेंडेड बाय अर्क बीएसी असं आपण इथं म्हणू शकतो. ओके, पुन्हा एकदा पहा. गिव्हन मध्ये लिहिलंय इन सर्कल विथ सेंटर कॅपिटल ओ. इथं ओ आहे. अँगल बीएसी is inscribed on arc BAC and BXC is subtended arc by it. ओके, चला पुढे जातोय मी टू प्रूव्ह करे. सो टे प्रूव्ह इज, मित्रांनो या थेरमचं सेंटेन्स किंवा स्टेटमेंट पहा. The measure of inscribed angle is half of measure of intercepted arc by it. म्हणजेच काय, तर अंतरलिखित कोनाचे माप आहे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते, असा आपला प्रमेय आहे. गिव्हन मध्ये पहा. सर्कल ड्रॉ केले विथ सेंटर कॅपिटल ओ. सो इन सर्कल विथ सेंटर कॅपिटल ओ, angle BAC is inscribed on arc BAC. म्हणजेच काय, तर कोन BAC हा कंस BAC वर अंतरलिखित केलेला आहे. ओके, इथं मी लिहिलंय तसं. टू प्रूव्ह मध्ये काय करायचंय ते पहा. तर हा जो आहे तो अंतरलिखित कोन आहे आणि इथून इथपर्यंत म्हणजेच बी पासून सी पर्यंत आपण मध्ये एखादा पॉइंट घेऊयात. ई दुसरंही घेऊ शकतात. हा जो अर्क बीईसी आहे त्याला म्हणायचं अंतरखंडित कंस, इंटरसेप्टेड अर्क. आणि हा जो बीएसी आहे त्याला म्हणायचं अंतरलिखित कोन, इनस्क्राइब्ड अँगल. सो टू प्रूव्ह मध्ये काय, तर या बीएससी चं मेजर हे अर्क बीएससी च्या हाफ असणार आहे. सो वी कॅन राईट हिअर मेजर ऑफ अँगल बीएससी इज हाफ ऑफ मेजर ऑफ अर्क बीईसी. अर्क बीईसी. ओके, चला कंस्ट्रक्शन पहा. ड्रॉ एव
to intersect its circle at point E. So here is draw A. मी इथून असं एक रे ड्रॉ करतोय. This is रे AO. असं घेतलं आणि तो सर्कलला इथं इंटरसेक्ट झालाय. त्या पॉइंटला आपण काहीतरी नाव दिलं E. ओके, हे आपलं कन्स्ट्रक्शन होतं. म्हणून मी इथं कन्स्ट्रक्शन मध्ये लिहितोय. सो कन्स्ट्रक्शन इज रचना. Construction is draw a ray AO and extend it to intersect circle at a point E. तो सर्कलला छेदेपर्यंत एक्सटेंड केला म्हणजे वाढवला. पुन्हा एकदा पहा, एक सर्कल ड्रॉ केलंय. सेंटर OA, BAC हा अर्क BAC वर इन्स्क्राइब केलेला आहे. मग मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल BAC इज हाफ ऑफ मेजर ऑफ इंटरसेप्टेड अर्क बाय इट. सो याने हा अर्क इंटरसेप्ट केला म्हणजे कट केलाय. B पासून C पर्यंत मध्ये एक पॉइंट मी घेतलाय BEC, त्याच्या तो हाफ आहे. कन्स्ट्रक्शन काय केलं, OA ड्रॉ केलंय, पुढे याला वाढवलंय, तिथं E नाव दिलंय जिथं सर्कलला इंटरसेक्ट झालंय. ओके, त्यानंतर कन्स्ट्रक्शन मध्ये आम्ही हे करतोय काय, रेडियस आम्ही दोन ड्रॉ केल्या. कोणती, OB आणि OC. ओके, सो ड्रॉ रेडियस BO अँड ACO असं आम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये लिहिलंय. तर आपण आता प्रूफ कडे जाऊया. मित्रांनो, प्रूफ मध्ये पहा, मी एक ग्रीन पेन न ट्रँगल सेड करतोय, छायांकित करतोय. तर त्या ट्रँगल मध्ये आम्हाला पाहायचंय हा ट्रँगल आहे. या ट्रँगल मध्ये आम्हाला काय दिसते पाहायचंय. फर्स्ट इथं पहा, AO is congruent CO, red eye of same circle and red eye of same circle are congruent to each other. पुन्हा काय करायचंय, ह्या ट्रँगल AOC मध्ये दोन साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत. दॅट्स व्हाय इट इज an isosceles triangle, and in isosceles triangle angles opposite to congruent sides are congruent. म्हणजे या साइडच्या समोरचा हा अँगल आणि या साइडच्या समोरचा हा अँगल आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. त्यांना x घ्या. पुन्हा काय करायचंय, तर या ट्रँगलचा हा जो इथला अँगल आहे तो एक्सटेरियर अँगल आहे. अँड मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल is sum of its remote interior angles. तर बाह्य कोनाचे माप हे दूरस्थ अंतरकोनांच्या मापांच्या बेरजेवढे असते. सो x प्लस x इज नथिंग बट 2x असं आम्हाला लिहायचंय. पण आम्हाला माहिती आहे, काय माहिती आहे, ओके, इथपर्यंत आपण लिहू तिथं. पण हा जो सेंट्रल अँगल आहे तर त्याचं मेजर हे इंटरसेप्टेड अर्क एवढंच असतं. म्हणजे हे जे EC आहे अर्क, त्याचं मेजर 2x झालं. हे आम्हाला सगळं इथं लिहायचे प्रूफ मध्ये. ओके, पहा, इन ट्रायंगल AOC, इन ए ट्रायंगल AOC मध्ये काय दिसतंय, तर AO कॉन्ग्रुएंट टू CO. सो AO is congruent to CO. Reason is red eye of same circle.
Reason is red die of same circle. So AO च्या अपोजिट असलेला अँगल हा आहे कोणता ACO. So angle ACO is congruent to OC च्या अपोजिट आहे अँगल CAO. अँगल CAO आणि त्यालाच आपण टोपणनाव घेऊ X. रिझन इज असा मी का घेतलं तर त्याचं रिझन आहे आयसोस्केलेस ट्रायंगल थेरम. आयसोस्केलेस ट्रायंगल थेरम पुन्हा एकदा पहा हे कॉन्ग्रुएंट आहेत आयसोस्केलेस ट्रायंगल आहे. सो angles opposite to congruent sides are congruent to each other. त्याच्यानंतर पहा हा जो AOC आहे ट्रायंगल या AOC चा हा COE कोणता अँगल आहे तर एक्सटेरियर अँगल आहे. सो इथे एक सेंटेन्स लिहितो मी ते कसं पहा अँगल COE is an exterior angle of a triangle AOC. That's what we can write. म्हणून आम्ही असं लिहू शकतो अँगल COE is equal to एक्सटेरियर अँगलचं मेजर हे रिमोट इंटेरियर अँगलच्या समीवर असतं. सो अँगल COE इज इक्वल टू अँगल ACO प्लस अँगल CAO. रिझन इज याचं रिझन पहा एक्सटेरियर अँगल थेरम ऑफ ट्रायंगल किंवा रिमोट इंटेरियर अँगल थेरम काय लिहायचं तुम्ही ठरवा. सो रिझन इज exterior angle theorem of a triangle. So is equal to x plus x is nothing but 2x. So angle COE is equal to 2x. अँगल COE हा 2x झाला पण आम्हाला माहिती आहे हा सेंट्रल अँगल आहे अँड मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल टू मेजर ऑफ इंटरसेप्टेड अर्क बाय इट असं आम्ही शिकलेलं आहे. ओके सो वी कॅन राईट काय लिहू शकतो आपण तर अँगल COE इज इक्वल टू measure of arc EC equation number 1. Reason is definition of central angle सेंट्रल अँगल. ओके पहा एकदा पुन्हा पहा मित्रांनो अँगल COE इज 2x याच्यावरून आलेलं आहे. वाटलं तर त्याला आपण इक्वेशन नंबर 1 असं म्हणूयात. याला पुन्हा COE हा 2x आहे पहा कुठे 2x इथे तो याच्या एवढा आला म्हणजेच कशा एवढा आला EC एवढा आला. याला इक्वेशन नंबर वाटलं तर 2 म्हणूयात. आता पहा फ्रॉम इक्वेशन 1 and 2 हे COE सेम आहेत म्हणजेच काय आलं 2x इज इक्वल टू हे आलं. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 2x इज इक्वल टू मेजर ऑफ ए अर्क AC. रीजन इज फ्रॉम इक्वेशन 1 and 2 याच्यावर आपण x ची व्हॅल्यू काढूयात. x इज इक्वल टू 2 बाय चेंजिंग साइड 1/2
मेजर ऑफ ए अर्क AC. पण एक्स हे कशाचं मेजर आहे तर या अँगलचे. बघा कुठे एक्स इथे इथे. सो अँगल CAO किंवा OAC, अँगल CAO is equal to 1/t into measure of a arc AC. इक्वेशन नंबर 3. ओके, पुन्हा एकदा पहा. हे x आहे, हे x आहे, हे 2x झालं. हे 2x आहे म्हणून समोरचं 2x आहे, हे असं आलं. मग पुन्हा हे दोन इक्वल आहेत म्हणून इकडले दोन इक्वल लिहिले. x ची व्हॅल्यू काढली. 2 बाय चेंजिंग साइड गोज इन डिनॉमिनेटर. पण x म्हणजेच काय आहे तर CAO आहे, इथला अँगल आहे. ओके, चला आता आपण पुढे जाऊयात. जर इकडच्या ट्रायंगल मध्ये गेलोत आपण तर या ट्रायंगल मध्ये जर का आपण पाहिलं तर आम्हाला काय दिसतंय पहा. सिमिलरली या इथल्या अँगलचं मेजर हे BE या अर्कच्या हाफ येईल. सो इथं मी लिहितोय Similarly, we can write angle BAO is equal to 1/t into measure of arc BE. Measure of arc BE. Equation number 4. ओके, चला तर आपण या दोघांची ऍडिशन करूयात. कुठे बघा ऍडिशन. 3 व 4ची ऍडिशन करू. 3 4 पहा काय ते अँगल इथे लिहितो 3E प्लस फिर adding a equation 3 and a फिर we get हा इथला अँगल CAO प्लस अँगल BAO is equal to इथं 1/t into measure of arc AC plus 1/t into measure of arc BE. मेजर ऑफ अर्क BE. या दोन्ही मधून मी काय केलं बघा 1/2 कॉमन घेतलं. आलं काय पहा मेजर ऑफ अर्क AC प्लस मेजर ऑफ अर्क BE. हाफ हाफ मी बाहेर घेतलंय. इज इक्वल टू 1/t into पहा BE प्लस AC. BE plus AC is nothing but BC. Is measure of arc BEC. Arc addition assumption. आपण शिकले दोन अर्कची सम हा एक अर्क असतो. आणि इकडच्या साईडला पहा काय ते CAO प्लस BAO. कुठे पहा हा CAO प्लस BAO हा टोटल अँगल झाला. त्याचं नाव आहे BAC. सो इन्स्टेड ऑफ देम वी कॅन राईट अँगल BAC. सो अँगल BAC इज हाफ ऑफ मेजर ऑफ अर्क BEC. सो फायनली वी कॅन राईट मेजर ऑफ इनस्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ मेजर ऑफ इंटरसेप्टेड अर्क बाय इट. हेच आपण इथं लिहिलेलं आहे. ओके, थँक्यू. काय नाही, एकदम सोपं आहे. सर्कल ड्रॉ करायचंय, सेंटर घ्यायचंय, एक अँगल इन्स्क्राइब करायचंय. सो इन सर्कल विथ सेंटर O, अँगल BAC इज इन्स्क्राइब्ड ऑन अर्क BAC. आणि हा जो BEC आहे तो इंटरसेप्टेड अर्क आहे. मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल BAC is half of measure of intercepted arc by it. So construction असे ड्रॉ रे AO ड्रॉ केला, त्याला पुढे एक्सटेंड केलं कुठेपर्यंत सर्कलला इंटरसेक्ट होईपर्यंत. सो एक्सटेंड इट टू इंटरसेक्ट सर्कल ॲट पॉइंट E and draw BO and CO.
या दोन्ही रेडियस आहेत. हे असं होतं. प्रूफमध्ये काय करायचंय, हा ट्रायंगल घ्यायचंय, हे दोन्ही इक्वल आहेत, दोन साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत AO CO बिकॉज रेडियस ऑफ सेम सर्कल, म्हणजे त्यांच्या समोरचे अँगल एक्स एक्स घेतले का, तर आयसोस्केलेस ट्रायंगल थेरम आहे. थेरम म्हणतो angles opposite to congruent sides are congruent to each other. मग हा COE इथला हा एक्सटेरियर अँगल आहे, या ट्रायंगलचा बाह्य कोन आहे. एक्सटेरियर अँगल, द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स. या दोघांच्या बेरजे एवढं त्याचं मेजर घेतलं, x प्लस एक्स 2x आलं, याचं मेजर 2x. पण हा जो COE आहे तो एक्सटेरियर अँगल आहे, आणि मेजर हा COE तो एक्सटेरियर अँगल तर आहेच आहे, त्याशिवाय तो या सर्कलचा सेंट्रल अँगल पण आहे. सो मेजर ऑफ सेंट्रल अँगल COE इज इक्वल टू मेजर ऑफ इंटरसेप्टेड आर्क बाय इट. हा EC एवढा असणार आहे. हे COE सेम आहे, म्हणजे हे डाव्या बाजू समान म्हणून उजव्या बाजू समान, हे दोन इक्वल म्हणून हे दोन इक्वल लिहिले, याच्यावरून x ची व्हॅल्यू काढली, 2 ची साईड चेंज केली, पण x म्हणजेच कोणता अँगल आहे, तर हा CAO आहे. इक्वेशन नंबर 3. सिमिलरली आपण इकडलं काय लिहू शकतो, BAO हा काय असेल, तर BE च्या हाफ असणार आहे. हा कोणाच्या हाफ असणार आहे, BE च्या. इक्वेशन नंबर 4 म्हटलं. पुन्हा दोघांची मी ऍडिशन केली, CAO प्लस BAO आलं इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क AC 1/2 मेजर ऑफ आर्क BE असं लिहिलं. 1/2 कॉमन घेतलं, मेजर ऑफ आर्क AC प्लस मेजर ऑफ आर्क BE. ओके, पुढं आम्ही काय केलं, तर त्याच्यानंतर 1/2 ॲज इट इज ठेवलं, आणि या दोघांची बेरीज म्हणजेच काय असणार आहे, B प्लस CE इज नथिंग बट BEC, आणि ह्या दोन अँगलची सम काय असणार आहे, एक पूर्ण अँगल BSC. अशा प्रकारे आपला हा थेरम संपलेला आहे. पहा, व्यवस्थित लिहून घ्या. ओके, थांबूयात आपण इथं.